वेड्या मना सांग ना खुणावती का खुणा माझे मला आले हसू प्रेमात फसणे नाही रे वेड्या मना सांग ना भावे खोळे का पुन्हा तुझ्या सवे सारे हवे प्रेमात फसणे नाही रे धुक्यात जसे चांदणे मुक्याने तसे बोलणे हो सुटतील केव्हा उखाणे ना त्याला काही नाव नसावे तुम्ही रे माझा मित्रवा एक फ्रेंड होता अक्षय म्हणून तो अक्षय समजून तिने मला दिवाळी हॅपी दिवाळी मेसेज केला. मला दुसऱ्या कोणा फ्रेंडला हॅपी दिवाळी पाठवायचं होतं आणि तेच अक्षयला गेलो. त्याच्यानंतर मी पण मला कळलं नाही की मुद्दा म्हणून सेव आहे पण कोण आहे मुद्दा आणि त्यांनी पण मला पाठवलं. आम्ही कन्फ्यूज झालो की कोणाचा मेसेज काय आहे आणि तसं आम्ही मग बोलायला सुरुवात केली. सिनियर राहायला मी ज्युनियर राहिले आणि प्रत्येक इव्हेंटमध्ये आम्ही एकत्र होतो असे फ्रेंडशिप वाढली आणि मग पुन्हा एकमेकाला ओळखायला लागलो. झुला भावनांचा उंच उंच न्यावा स्वतःशी जपावा तरी तोल जावा सुखाच्या सरींचा ऋतू वेगळा रे हळूहळू मलाही काहीतरी फिलिंग्स वाढत होत्या. तिच्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हेल्दी बिहेवियर या गोष्टींनी इम्प्रेस होऊन मी एक दिवस तिला प्रपोज केलं. फिलिंग्स कधी निर्माण झाले माहिती नाही. आय वॉज जस्ट 19 मला माहित नव्हतं की तेव्हा हो म्हणायचं नाही म्हणायचं. आणि नंतर तिने तरी सुद्धा 1 महिना घेतला होकार द्यायला. बघितला विचार केला खूप नंतर वाटलं मला की मला होच म्हटलं पाहिजे म्हणून. माझा मित्रवा नात्याचे काही बंधन व्हावे तुही रे माझा मित्रवा ना त्याला काही नाव नसावे भाऊ येणार होता माझा आणि त्यांनी अक्षयशी कॉन्टॅक्ट केलं होतं की तो लवकर येणार. त्याला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं. सरप्राइझिंगली त्या टाइमला त्याला तिच्या घरी ड्रॉप करेल सो दॅट त्यांना सगळ्यांना एकत्र सरप्राईज मिळेल. आणि मी जसं रॅन्डम अक्षयचा मोबाईल चेक करत होते आणि अक्षय बाहेर होता आणि मी हे सगळे मेसेजेस त्याचे बघून घेतले आणि तरी मी त्याला सांगितलं नाही की हे सगळं मला माहिती आहे. तिला ऑलरेडी माहिती होतं आणि तिने एकदा असं आल्यानंतर ओंकारला हा वगैरे असं एकदम सरप्राईज झाल्यासारखं दाखवलं. पण अल्टिमेटली ते सरप्राईज फक्त तिने पूर्ण त्याचा पचका केलेला होता त्यावेळेस. म्हणजे त्यालाच तू मोठं सरप्राईज झालं की हिला कसं काय कळलं. वेड पांघरावे नभावे शहाणे ठेच लागण्याचे कशाला बहाणे हुर हुर वाढे गोड अंतरे पास पास दोघात अंतर तरी चुकून कळले जसे कळून चुकले तसे हो न सावलीचे खेळ हे ना त्याला काही नाव नसावे तुम्ही रे माझा मित्रवा नात्याचे काही बंधन व्हावे तुही रे माझा मित्रवा ला 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 ला. 10 वर्ष सोबत होतो त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग खूप वाढलंय आणि प्रेमही तितकंच वाढलंय आणि ते असंच वाढत राहू दे. आणि जेव्हा आम्ही म्हातारे होऊन असे सोबत येऊ तेव्हा आम्हाला खूप छान छान मोमेंट्स असू दे सोबत बोलण्यासाठी शेअर करण्यासाठी हीच इच्छा आहे.